परिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडी संदर्भात देखील सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। महायुतीमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडी संदर्भात चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे। तर 4 जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत सुनावणीची हायकोर्टात पुढील तारीख आहे। 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत आहे। शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये घटक पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 4 जागा आल्या होत्या। या प्रकरणी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल आता या आमदारांच्या निवडी संदर्भात सरकारच्या हालचाली पाहायला मिळतात? निश्चितच आपण बघतोय की आता 12 आमदारांचे जे राज्यपाल नियुक्त जागा आहेत त्या संदर्भात सुद्धा सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत आणि यापूर्वी महायुती म्हणून प्रत्येक पक्षाला 4 जागा वाटायला येण्याची शक्यता होती, पण आता ज्या पद्धतीने लोकसभा निकाल लागलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती कदाचित भाजप जास्तीत जास्त जागा मागण्याची शक्यता आहे आणि त्या खालोखाल शिंदे गट आणि त्यानंतर अजितदादा गटाला त्या जागा वाटायला येण्याची शक्यता आहे। 4 जुलैला या प्रकरणात हायकोर्टात सुनावणी आहे आणि त्यानंतर या संदर्भातल्या अपेक्षित हालचाली होण्याची शक्यता आहे। नक्कीच सुनील, यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।